नमस्कार मंडळी, सर्वांचं आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की वैकुंठ चतुर्थी म्हणजेच व्रत आपण 25 नोव्हेंबरला करायचं की 26 नोव्हेंबरला. तर या प्रश्नाचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. आणि त्याचबरोबर या वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी तुम्ही 14 दिव्यांचं दान करून चमत्कारिक उपाय फायदे त्याचे तुम्हाला नक्कीच मिळतील. हे कशा प्रकारे करायचे आहेत दिवे आणि याचा फायदा आपल्यासाठी कसा करून घ्यायचा आहे, हे या सर्व व्हिडिओमध्ये आज आपण ही माहिती पाहणार आहोत. पाहण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणींनो नक्की करा. तर वैकुंठ चतुर्दशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येते बघा. तर या दिवशी भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांची पूजा केली जाते. तर वैकुंठ चतुर्दशी या दिवशी हरिहर म्हणजे श्रीहरी आणि महादेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. जो कोणी भक्त वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतो ना, त्याला स्वर्ग प्राप्त होतो असं म्हणतात बघा. तर आयुष्याच्या शेवटी त्याला भगवान विष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठामध्ये स्थान मिळतं. म्हणून वैकुंठ चतुर्थीचा दिवस हा सामान्य स्त्री पुरुषांसाठी विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वोत्तम असं साधन आहे, सर्वोत्तम असा दिवस आहे. म्हणून कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला म्हणजेच शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:22 सुरू होणार आहे. आणि ही तारीख दुसऱ्या दिवशी 26 नोव्हेंबरच्या रोजी दुपारी 3:53 वैध राहील. तर आपण काय करायचं, उदय तिथीच्या मान्यतेनुसार यावर्षी वैकुंठ चतुर्दशी शनिवारी 25 नोव्हेंबरच्या दिवशी आहे. म्हणून आपण उपवास म्हणजेच व्रत वैकुंठ चतुर्दशीचं हे आपण शनिवारीच करायचं आणि रविवारी तो उपवास आपल्याला सोडायचा आहे बघा. तर जो कोणी वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंची आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजा करतो ना, त्याला स्वर्ग प्राप्त होतो आणि मृत्यूनंतर आत्म्याला वैकुंठामध्ये स्थान मिळतं. वैकुंठ चतुर्दशीला सर्वसामान्यांसाठी स्वर्गाचे दरवाजे सुद्धा खुले राहतात, जेणेकरून त्यांना विष्णूच्या नामस्मरणाने स्वर्ग प्राप्त होतो. नारदजींच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी जय आणि विजय यांना वैकुंठ चतुर्दशीला स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेवण्याचा आदेश दिला होता. या पूजेला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे, ते म्हणजे कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो. तर तसं करणं हे या परंपरेचा एक भाग आहे बघा. तर हा दिवा तुम्ही कसा बनवायचा आहे ते देखील आपण या ठिकाणी सांगणार आहोत आणि त्या दिव्याचा उपयोग कसा करायचा हे पण सांगणार आहे. तर हा दिवा कसा बनवायचा, तर हा दिवा इतका चविष्ट लागतो ना खायला. गुळाच्या पाण्यामध्ये हा दिवा बनवायचा असतो आणि हा खायला अतिशय चविष्ट असा असतो आणि तो आपण नैवेद्य म्हणून तो जेवताना पानात वाढतात बघा. तर मनुष्याला सणवार एक वेळ लक्षात राहणार नाहीत, परंतु पोटात गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आलाच असेल. तर कणकेचे दिवे या सणाची ओळख म्हणून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात. तर सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात. एवढा तो बनवणे सोपा आणि बिनाखर्चिक आहे. तर या दिव्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तर साजूक तूप घालून खायचं आहे आणि त्याची चव अतिशय छान लागते बघा. तर हे दिवे आपल्याला एवढे आवडतात, तर ते खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्म जीवाणू का बरे तृप्त होणार नाहीत, यासाठीच या अमावस्येच्या कणकेच्या दिव्यांचे प्रयोजन केलं जातं. तर हे कसं करायचं बघा, पाव वाटी गुळ बुडेल एवढे पाणी घ्यायचं आणि गुळ पूर्ण वितळवून घ्यायचा. 1 वाटी कणिक अर्थात गव्हाचे पीठ घ्यायचं आणि त्यात चिमूटभर मीठ आणि 2 चमचे तूप कणकेत एकत्र करून गरज लागेल त्याप्रमाणे आपण गुळाचं पाणी टप्प्याटप्प्याने घालायचं आणि कणिक मळून घ्यायची. आता त्यानंतर काय करायचं, पुऱ्यांसाठी आपण गोळे करतो ना, तेवढे गोळे आपण बनवायचे आणि त्यांना दिवा किंवा पंतीचा आकार द्यायचा. आता एका चाळणीमध्ये तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आणि त्यामध्ये हे दिवे ठेवायचे.
एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यावर अलगद राहतील अशा बेताने आपण चाळण ठेवायची आणि वरती ताट ठेवून पातेलं झाकायचं. आणि हे दिवे इडली पात्रातही तुम्ही करू शकता बघा. तर जवळपास 20 मिनिटे दिवे शिजवून मंद गॅसवर घ्यायचे आणि थोडे गार झाले ना मग त्यामध्ये साजूक तूप घालून आपण खायचे. आता हे दिवे किती लावायचे तर 14 दिवे तुम्हाला बनवायचे आहेत. 24 तास फक्त हे दिवे तुम्हाला 24 तास तेवत राहणारे असे ठेवायचे आहेत. 24 तास तेवत राहणारा दिवा याला आपण काय म्हणतो तर नंदादीप असं म्हटलं जातं. जर असा हा नंदादीप आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रचलित करायचा असेल तर या दिवशी या दिव्याची ज्योत अखंड राहील याची आपण काळजीसुद्धा घेतली पाहिजे. आता पहिली गोष्ट म्हणजे हा दिवा 24 तास जळत राहिला पाहिजे, म्हणजे अखंड चालू राहायला हवा. जर हा दिवा वाऱ्याने विजला गेला तर मनामध्ये काही शंका आणू नका, कारण तो दिवा पुन्हा आपण प्रज्वलित करू शकतो आणि तो परत विजणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेऊ शकतो. हा दिवा लावत असताना आपल्याला तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे. त्या दिवशी दिव्याची वात कुठल्या दिशेला हवी तर शास्त्रानुसार उत्तर आणि पूर्वेकडे असल्यास त्याचे शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात बघा. तर या वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी आपण 14 दिवे बनवायचेच आहेत. त्याचबरोबर हा एक दिवासुद्धा एक वेगळा बनवायचा आहे. तो आपल्याला आपल्या नंदादीप म्हणून 24 तास तेवत ठेवण्यासाठी आपल्या देवघरासमोर आपल्याला ठेवायचं आहे. तसंच या दिवशी जितकं शक्य असेल तितकं विष्णूंचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. 108 वेळा आपल्याला किमान कमीत कमी 108 वेळा तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसंच या दिवशी विष्णू सहस्रनामाचं सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्रनामावलीसुद्धा तुम्ही पठण करू शकत नसाल तर किमान तुम्ही मोबाईलवरती लावून ऐकू तरी शकता. ही सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे भगवान विष्णूंची. त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी वैकुंठ चतुर्थीचा उपवास तुम्हाला जो तुम्ही शनिवारी करणार आहात तो तुम्हाला रविवारी सोडायचा आहे. तर या दिवशी उपवास करण्याला अतिशय महत्त्व असतं, अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. हा उपवास केल्यामुळे आपल्याला वैकुंठामध्ये स्थान मिळतं. त्यामुळे आपण हा उपवास नक्कीच करायचा आहे. त्याचबरोबर अशा प्रकारे 14 दिवेसुद्धा आपल्याला दान करायचे आहेत. आणि रात्री 12 वाजता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता व्यंकटेश स्तोत्र किती वेळा म्हणायचं आहे बघा. तर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11 वेळासुद्धा म्हणू शकता किंवा 7 वेळा, आणि जर शक्यच नसेल तर 3 वेळासुद्धा म्हटला तरी काही हरकत नाही. फक्त व्यंकटेश स्तोत्राचं रात्री 12 वाजताच तुम्हाला पठण करायचं आहे. तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती आज तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य म्हणजेच वैकुंठ चतुर्थी हा दिवस वर्षातून एकदाच येणारा दिवस आहे आणि या दिवशी आपण या भगवान विष्णूंच्या सेवा करायला हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणून या दिवशी तुम्ही नक्कीच भगवान विष्णूंची ही सेवा कराल अशी अपेक्षा करते आणि झालेली सेवा भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.